सर्वांना माझा नमस्कार. जेडपी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. शिक्षक मित्रांनो, आज आपल्या कार्यशाळेचा विषय आहे जनगणनेसाठी आवश्यक असणारा नकाशाचा कच्चा आराखडा AIच्या मदतीने कशा प्रकारे बनवायचा. तर पहा, आपण या ठिकाणी सर्वांच्या जवळपास ड्युट्या लागलेल्या आहेत. जनगणनेसाठी प्रगणक म्हणून आपण कार्य करत असताना जो कार्यक्षेत्र आपल्याला जो भाग देण्यात आला आहे त्या भागाचा आपल्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी भेट देऊन एक नकाशा बनवायचा आहे. तर तो नकाशा जो आहे त्यामध्ये रस्ते असतील, घर असतील, मंदिरे असतील, प्रार्थनास्थळे असतील, मोकळी जागा असेल, शेती असेल किंवा निवासासह इतर वापरासाठी असणाऱ्या जागा असतील, तर या सर्वांचा उल्लेख त्यावर आला पाहिजे. तर तो बनवत असताना आपल्याला सुरुवातीला जो आपल्या कार्यक्षेत्राचा कच्चा आराखडा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तो आपण या ठिकाणी AIच्या मदतीने कशा प्रकारे मिळू शकतो ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण या ठिकाणी सुरू करूया. पहा, ChatGPTच्या मदतीने या ठिकाणी मी तुम्हाला तो बनवून दाखवणार आहे. पहा, आपल्याला या ठिकाणी जनगणना विभागाकडून म्हणजेच तहसील कार्यालयाकडून आपल्याला सुरुवातीलाच काय झालेलं आहे, आपल्याला ईमेल किंवा मॅसेजच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बघा RGICEN या नावाने मेसेज आलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला त्यांनी आपल्या कार्यक्षेत्राचा एक गुगल मॅपचा लिंकसुद्धा त्यांनी पाठवलेली आहे. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मलासुद्धा ही लिंक आलेली आहे. पहा या ठिकाणी, आणि ही जी लिंक आहे गुगल लिंक, तर या गुगल लिंकला आपण या ठिकाणी ओपन करायचं आहे. पहा, या ठिकाणी ओपन केल्यानंतर मला माझ्या कार्यक्षेत्राचा किंवा माझ्या गावाचा तो नकाशा इथं या ठिकाणी गुगल मॅप दिसणार आहे. आता या ठिकाणी हे ओपन झाले, पाहू शकता. आता हा जो व्ह्यू आहे, सॅटेलाईट व्ह्यू म्हणा, तर हा नकाशा या ठिकाणी मला अशा प्रकारचा मला माझ्या कार्यक्षेत्राचा किंवा मला प्रगणक म्हणून दिलेलं जे गाव आहे त्या गावाचा हा पूर्ण नकाशा आहे. आता यामध्ये आपल्या ऑर्डरच्या पाठीमागे सुद्धा आपल्या कार्यक्षेत्राचा नकाशा दिला आहे, तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरू शकतो. जर तो दिला नसेल तर आपल्याला या ठिकाणी या गुगल मॅपवर जाऊन सुद्धा याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. पहा, या ठिकाणी मी हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. हा स्क्रीनशॉट घेऊन मी आता तुम्हाला हा कच्चा आराखडा कसा AIच्या मदतीनं आपल्याला बनवून मिळणार आहे ते दाखवणार आहे. आणि ज्याच्याकडे जर ऑर्डरच्या पाठीमागच्या बाजूला तोच नकाशाचा कार्यक्षेत्राचा नकाशाची झेरॉक्स दिलेली असेल तर तो सुद्धा त्याचा फोटो वापरून या ठिकाणी आपण कच्चा आराखडा AIकडून बनवून घेऊ शकतो. तर पहा, या ठिकाणी आपण ChatGPT ओपन केलं आहे. या ठिकाणी हा इंटरफेस ओपन झालेला आहे. प्लस चिन्हावर जायचं आहे. त्या प्लस चिन्हावर गेल्यानंतर आपल्याला फोटो सिलेक्ट करायचा आहे. आताच आपण जो स्क्रीनशॉट काढला होता गुगल मॅपचा, तो गुगल मॅपचा स्क्रीनशॉट या ठिकाणी पाहिलेला आहे, तो घ्यायचा आहे आणि याला या ठिकाणी डन करायचं. हे घेतल्यानंतर मी आता यांना एक प्रॉम्प्ट देणार आहे, तो म्हणजे युजिंग धिस फोटो मेक हँड ड्रॉन मॅप स्केच. अशा प्रकारचं पहा, या ठिकाणी हातानं बनवलेला जसा मॅपचा स्केच असतो तशा प्रकारचं मला बनवून द्या असं मी या ठिकाणी थोडक्यात प्रॉम्प्ट दिला आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा देऊ शकतो, की जसं की मला ह्या नकाशातील सर्व घरे, रस्ते किंवा इतर ठिकाणे, दुकान, दवाखाना या चिन्हांसह मला सर्व नकाशा बनवून द्या, तर तशा प्रकारचं तो आपल्याला देणार आहे. पहा, या ठिकाणी मी त्याला प्रॉम्प्ट दिला. आता तो मला नकाशा या ठिकाणी बनवून देणार आहे, स्केच. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहू शकता की सर्वप्रथम आपल्याला जे तहसीलकडून पुरवण्यात आले जे काही मॅसेजमधील गुगल मॅपची लिंक आहे ते ओपन करायची. ते ओपन केल्यानंतर त्यामध्ये जो सॅटेलाईट व्ह्यू दिसतात आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तोच या ठिकाणी ChatGPTला तोच फोटो पुरवायचा आणि त्याचंच एक कच्चा आराखडा मला बनवून द्या अशा प्रकारचं प्रॉम्प्ट द्यायचं. मग तो आपल्याला कच्चा आराखडा बनवून देणार आहे. आणि या ठिकाणी पहा, आपली इमेज क्रिएट होत आहे. पहा, या ठिकाणी हा अशा प्रकारचा स्केच मला माझ्या गावचा बनवून या ठिकाणी AIने दिलेला आहे. पहा, अतिशय छान. मी जसा हातानं बनवलेला मॅप असेल त्याचप्रमाणे हे रस्ते,
या घरांचा या ठिकाणी मॅप बनवून दिला आहे. हा नकाशाचा स्केच आपल्याला या ठिकाणी प्रगणक म्हणून कार्य करत असताना अतिशय उपयोगी पडणार आहे. आणि मी जेव्हा एका कागदावर हा कच्चा आराखडा काढणार आहे त्यावेळेस मला हे रस्ते, त्यांचा आकार किंवा कुठून कोणता रस्ता गेला आहे, त्यानंतर गल्लीबोळातील रस्ते कोणते आहेत, त्यानंतर कोणते घर कोणत्या रस्त्याला लागून आहे याची कल्पना येणार आहे. आता आपण या ठिकाणी जेवढे पाहत आहोत तेवढेच घरं तिथं असणार नाही आहेत. तिथं आपल्याला प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर जाऊन तिथं पाहूनच आपल्याला कोणत्या रस्त्याच्या बाजूला किती घरं आहेत, कोणत्या भागात किती घरं आहेत त्याची प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्या नकाशामध्ये नमूद करावं लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी हा जो घरांसाठीचा जो असलेला स्ट्रक्चर आहे तिथं बदलणार आहे. म्हणजे असं नाही की हा नकाशा बनवला म्हणजे मी माझ्या कागदावर अशाच्या अशाच उतरून घेऊन हाच नकाशा पुढं पाठवणार आहे, तर नाही. तर याची तर आराखडा जो आहे तो सॅटेलाईट व्ह्यूचा तो बरोबर आहे. फक्त आपल्याला घरांचा जो भाग आहे तो दाखवत असताना आपल्याला प्रत्यक्ष कारवाई करत असताना कार्यक्षेत्रामध्ये कोणते घर कुठे आहे, कोणाच्या बाजूला आहे, कोणत्या रस्त्याला आहे याची नोंद प्रत्यक्ष आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भेट देऊनच आपल्याला करावी लागणार आहे. हा फक्त आपल्याला मार्गदर्शक म्हणून हा कच्चा आराखडा या ठिकाणी नकाशा बनवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.